सगळ्यांना जय भीम। माझ्या दिनेश मगरे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। रात्रीचे 11 वाजलेले आहे, तर तळ्यावरती आलो आहे मोटर चालू करण्यासाठी। कारण मक्का पेरून ठेवलेली आहे आणि पाण्याची भरपूर गरज आहे। आणि तुम्हाला रात्रीच्या 11 वाजताची तळ्यावरची गर्दी दाखवतो। हे पाहू शकता तुम्ही, बरेचसे शेतकरी तळ्यावरती आपापल्या मोटर चालू करण्यासाठी आलेले आहे। कारण भरपूर शेतकऱ्यांना पीक पेरून ठेवलेलं आहे आणि पाण्याची भरपूर गरज आहे। तर सगळेचे सगळे पाहू शकता, तुम्हाला बॅटरी का वगैरे चमकत असतील, या बाजूला पण आहे। आणि मी सुद्धा मोटर चालू करण्यासाठी आलेलो आहे। तर आता मी मोटर चालू केलेली आहे, कारण आपण एवढं कष्टानं पीक शेतामध्ये टाकतो, पेरतो, तर त्याला आणण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावं लागते। तर हे पाहू शकता तुम्ही, भरपूर लोक रात्रीचे आलेले आहे वावरामध्ये। जिकडं बघा तिकडं बॅटरी काय। तर चला, आता आपली पण मोटर चालू झालेली आहे। मी तुम्हाला दाखवतो शेतामध्ये जाऊन। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तर चला, मी आलो आहे आता आपल्या शेतामध्ये। ही आपली मक्का आहे, हे पाहू शकता तुम्ही, आणि पाण्याची भरपूर गरज आहे तिला। तर तळ्यावरची मोटर चालू केलेली आहे, तर पाणी आलं का नाही पाहूया आपण, तुम्हाला दाखवतो मी। आणि विहिरीवरची पण मोटर चालू करायची आहे, 2 मोटर चालू करायच्या आहे, कारण पाण्याची लय म्हणजे लय गरज आहे। तर आपण बघूया पहिले तळ्यावरचं पाणी आलं आहे का इथं शेतामध्ये। तर हे पाहू शकता तुम्ही, आपलं पाणी पण आलं आहे तळ्यातलं मोटराचं, हे पाहू शकता तुम्ही। आणि 2-3 ठिकाणी लिकेज केलेलं आहे। आणि या असं थोडं दांडानं पाणी लावलेलं आहे, तळ्यावरच्या मोटराचं पाणी लावलेलं आहे दांडानं। आता विहिरीच्या मोटराचं पण पाणी लावायचं आहे, एका दांडानं 10-20 पट्ट्या लावायच्या आहे। कारण शेतकऱ्याला एक अशीच मेहनत करावं लागते, दिवसाचा रात आणि रात्रीचा दिवस करावा लागतो। कारण त्याला आपलं पीक आणायचं असतं, कारण एवढे मेहनत केलेली असते आणि एवढा पैसा लावलेला असतो, तर त्याच्यासाठी एवढी मेहनत पण करावं लागते। कारण शेती करणं काही एवढी सोपी नाही आहे, लय कष्ट करावं लागतात। रात्रीचं काही दिसत नाही, इच्छू काट्याचं शेतकऱ्याला म्हणजे काही भानच नसतं इच्छू काट्याचं। त्याला फक्त आपलं पीक कसं आणायचं आणि कसे कष्ट करायचे तेच माहिती असतं। कारण हे पाहू शकता तुम्ही, अडचण पण भरपूर आहे बांधानं, आणि बांधानंच दांड कोरलेला आहे आपल्यावाला। हे पाणी चालू आहे दांडानं आणि अडचण पण भरपूर आहे, पण काही एवढं टेन्शन नाही। तर चला, आपण जाऊया आता विहिरीवरती। आपली तळ्यातली मोटर तर चालू झालेली आहे, आता दाखवतो तुम्हाला मी विहिरीतली मोटर। कारण इकडचं पाणी तर लावलेलं आहे, आता तळ्यात विहिरीतली मोटर पण चालू करायची आहे। आणि रात्रीचे 11:15 वाजलेले आहे। घरी जायला किती वेळ होईल काही सांगता येत नाही, 1 पण वाजू शकतो, 2 पण वाजू शकतो, रातभर इथं पण राहावं लागू शकतं, काही सांगता येत नाही। आणि हे पाहू शकता तुम्ही, रातचे बेरातचे हे असे पाईप पण निघतात, तर पाईपाकडं पण लक्ष द्यावं लागतं। त्याच्यासाठी रातचं बेरातचं कधीही शेतामध्ये यावं लागतं। कारण आता हे पाहू शकता तुम्ही, आलो म्हणून इथं कळालं की पाईप निघाला, नाही तर रातभर एकाच जागी पाणी गेलं असतं आणि मला असं वाटलं असतं की चालू आहे पाणी। तर हे अशी मेहनत करावं लागते शेतामध्ये, शेती करणं काही सोपी नाही आहे। तर चला, मी पाईप लावतो आता हा। तर ह्यो पाईप लावलेला आहे, आपली विहिरीतली मोटर चालू झाली होती, तर पाईप सटकला होता, पाईप लावला आहे आता। तर चला पाहूया आपण आता पाणी बरोबर दांडानं चाललं आहे का, कारण पाणी लावलेलं होतं, पाईप पण लावलेले होते, तर इथं पाईप सटकला। तर पुढं बघूया आपण आता दांडानं पाणी चाललं आहे का बरोबर। आणि हा आमचा छोटासा कुत्रा आहे, हे पाहू शकता तुम्ही कसा अंगावर खेळतोय माझ्या। चल चल, हे पाहू शकता तुम्ही, कारण जनावराला बी जीव लावला ना, ते पण अंगावर खेळतंय। हे इथं आपल्यावालं पाणी चाललंय आता दांडानं, कारण इथं पण 10-20 पट्ट्या लावलेल्या आहे। ही आपली विहिरीतली मोटर आहे, आणि जे पहिली दाखवली तुम्हाला ती तळ्यातली मोटर होती। तर हे दांडानं पाणी चाललं आहे, दांडानं पाणी लावलेलं आहे, तरी पण एकदा चेक करू बरोबर पाणी चाललं आहे का नाही। आणि हे आपलं रामफळाचं झाड आहे, आता रात्रीचा टाईम आहे, हात पण नाही लावू शकत आणि तोडू पण नाही शकत।
सकाळी शेतामध्ये आलो तर बघू पिकलं का काय. तर चला आपण आता दांडानं पाणी चाललं आहे का चेक करूया, कारण थोडं सांभाळूनच पाहून देखून काम करावं लागेल. कारण गवत भरपूर आहे, अडचण आहे, हिरवंगार आहे आणि नळे पण भरपूर पडलेले आहे वावरामध्ये. तर हे पाहू शकता तुम्ही, दांडानं पाणी लावलं आहे आता, एकदम व्यवस्थित पाणी चाललं आहे. हे पाहू शकता तुम्ही. आणि आपल्या बैलांचा कोठा आहे, बैल आहे आतमध्ये बांधलेले. तर चला तुम्हाला मक्का दाखवतो आपली, आणि मक्का कशी आहे कमेंटमध्ये सांगा. हे पाहू शकता तुम्ही, हे आपली मक्का आहे आणि पाण्याची गरज आहे, त्याच्यासाठी रात दिवस करून पाणी देणं लावलं आहे. कारण पाणी लय लागतं आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे तर मक्काला पाणी भरपूर लागतं आहे. असं पाणी दिलं की असं सुकतं आहे, असं दिलं की असं सुकतं आहे. लय परेशानी चालली आहे. रात दिवस 2-2 मोटरा चालूनसुद्धा इकडं पाणी दिलं तर इकडं सुकतं आहे, इकडं पाणी दिलं तर इकडं सुकतं आहे. कारण आता मक्का हुरड्यामध्ये आलेली आहे तर पाण्याची भरपूर गरज आहे. तर ही अशी मक्का आहे आपल्यावाली. आणि हे पाहू शकता तुम्ही, हे तळ्यातल्या मोटराचं पण पाणी लावलेलं आहे. इथं लीक केलेलं आहे, थोडं अर्धं पाणी इथं सोडलेलं आहे आणि अर्धं पाणी तुम्हाला दाखवतो समोर सोडलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही, इथं पण अर्धं पाणी सोडलेलं आहे, अर्धं समोर चाललं आहे आणि अर्धं पाणी इकडं पाठीमागं चाललं आहे. कारण एका ठिकाणी पाणी लावलं तर एकाच दांडानं पाणी सगळी एकाच दांडानं जाईन, त्याच्यामुळं 2-3 ठिकाणी पाणी सोडलेलं आहे. तर 2-3 ठिकाणी पाणी सोडलं आहे तर त्याच्यामुळं थोडं थोडं प्रत्येक दांडानं पाणी जाईन. तर चला बाय. कारण आता मला सांगता येत नाही की मला शेतात किती उशीर होईल म्हणून. कारण तुम्हाला मगाशी दाखवलं मी की पाईप सटकला होता, तर या असे पाईप वगैरे सटकतात, त्याच्यामुळं रात्रीला वावरात यावं लागतं आणि थांबावं लागतं. तर चला बाय सर्वांना.